जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर आणि स्वमालकीची जागा नसलेल्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह भेटणार असल्याचं प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती दीपक पाटील यांनी केलं. भटका समाज मुक्ती आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वाठार वडगाव रोडवरील इरा हॉल येथे झालेल्या परिवर्तन संकल्प मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी हार्दिक प्रदीप लोंढे यांनी केलं. प्रास्ताविकातून सिने कलाकार रमेश डोंगरे यांनी संघटनेच्या संघर्षातून केलेल्या यशस्वी कार्याचा आढावा घेतला. डॉक्टर स्वाती पाटील म्हणाल्या, तळागाळातील शेवटच्या माणसाला घराचा हक्क मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष करणारे भीमराव बापू यांचं कार्य कौतुकास्पद आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी संघटनेसोबत कटिबद्ध राहणार आहे. पुढे त्या म्हणाल्या, झोपडीमुक्त व कर्जमुक्ती लढा उभारण्याचा संकल्प आम्ही केला असून हा लढा पुढे अधिक जोरात सुरू राहील. भीमराव साठे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की गेल्या 15 वर्षापासून अनेक आंदोलने केली, प्रशासनावर विश्वास ठेवून काम केले आणि त्यामुळेच आज तागायत पेठ वडगाव येथील 413 घराच्या गृहप्रकल्पासाठी तसेच टोप व पारगाव येथील 60 घरांच्या वसाहतीसाठी मिळवून 7 एकर जमीन मंजूर करून आणले. आता या जमिनीवर घरे उभे राहावीत यासाठी व जिल्ह्यातील हजारो बेघर कुटुंबांना घरे मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार आहे. या मेळाव्यात जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सामाजिक कार्यकर्ते विजय चौगले, विकास कांबळे, संजय वाघमोडे, डॉक्टर अभय यादव, हर्षवर्धन चव्हाण, संदीप जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला वैभव हिरवे, जयसिंग पाटील, संजय घोडगे, प्रदीप लोंढे, सुरेश महापुरे, बेबीताई गोसावी, श्यामराव जाधव, रेणुका माळवे, संजय चव्हाण, पाकिजा मस्तान, रेखा गोसावी, अनिल शिंदे, दीपाली घोरपडे, रुपाली माडिक, हेमा दबडे, कमल वायदंडे, पुष्पा मोरे, निवास पवार, रिजवाना शेख, नंदा झुंजार, विश्वजित साठे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देवकोळे यांनी केलं, तर आभार अभिजित साठे यांनी मानलं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.